नमस्कार फ्रेंड्स, मी जात आहे मुंबईत. त्यासाठी मी आलेली आहे शॉपिंगला आणि मी शॉपिंग करत आहे उल्हासनगरमध्ये. आमच्या इथे उल्हासनगर खूप जवळ आहे, त्यासाठी मी उल्हासनगरमध्ये शॉपिंग करते. आणि हे आहेत माझे मिस्टर, गाडी घेऊन आले. मी जाते उल्हासनगर गजानन मार्केटमध्ये आमची शॉपिंग केली आम्ही. त्याचबरोबर ड्रेस वगैरे बनवले आणि बघता बघता हा नेकलेस खूप छान वाटला, त्यासाठी मी याचा व्हिडिओ काढला आणि खूप सुंदर हा नेकलेस होता. मग आता तुम्हाला नक्की आवडेल. आणि त्याचबरोबर मी खूप लांब जाणार आहे, विंटर सीझन आहे, त्यासाठी मला घ्यायचे गरम कपडे वगैरे, शूज वगैरे आणि शूज वगैरे घ्यायचे घालण्यासाठी जाणार आणि झाली आमची शॉपिंग. दुसऱ्या दिवशी डिग्रीची गरज शाळेला. त्याचबरोबर त्यांना मी सांगितलं व्यवस्थित राहा, व्यवस्थित अभ्यास वगैरे करा वगैरे. तर आईचं जे कर्तव्य असतं ते मी त्यांना सगळं सांगितलं आणि खरंच जायची इच्छा नव्हती त्यांची, तरी पण जायचं गरजेचं होतं. त्यासाठी त्या शाळेला गेल्या, कारण त्यांची लेझिम चालू होती, लेझिमची प्रॅक्टिस चालू होती, त्यामुळे आणि त्यांचं 23ला आणि मला जायचं आहे 21ला. तर या झालं बॅग पॅकिंग. दो बैग भरा पड़ा है भर भर के. यहाँ पे भी एक बैग बहुत भर के बड़ा बड़ा, और इतना बड़ा बड़ा बैग भी. और यहाँ पे डैडी एकदम एक्साइटेड, मम्मी भी फुल एक्साइटेड. मम्मी कितनी एक्साइटेड है? उधर जाके शॉपिंग करना मेरे लिए और मेरी बहनों के लिए. मेरे को जो लाए प्यार से वो सब चलेगा. और हाँ बर्फ़. और यहाँ पे डैडी 2 शब्द बोलना, हमारे लिए गिफ्ट लाना प्यार से. तर आमचं चालू होतं व्हिडिओ शूट आणि फोटोशूट. त्याचबरोबर आम्ही घरी फोटोशूट केले आणि व्हिडिओ पण काढले. त्याचबरोबर आम्ही जात आहे खूप लांब आणि खरंच मुलांना वगैरे सगळं सांगून ठेवलं की कसं राहायचं, काय राहायचं. आणि सासू आहे त्यांच्याबरोबर, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. आणि रील्स वगैरे आमचे चालूच होते. तर त्याचबरोबर मला एक शूट करायचं होतं, त्यामुळे आणि ही चकोली मला बाय करत आहे. तर आम्ही निघालो 9 वाजता सकाळी 20 तारखेला. आणि त्याचबरोबर सफारी बॅग आमच्या 2 झालेल्या होत्या. आणि त्याचबरोबर आम्हाला साईड जी होती ती. तुसी जा रहे हो ब्लॉग. आगे मम्मी कंटिन्यू करेगी ब्लॉग. तर आम्ही केले ओला बुक आणि ओला बुकमधून आम्ही जातो आहे बंद्रा टर्मिनसला. आणि त्याचबरोबर माझी जी बहीण आहे ती येणार आहे उलव्यामधून आणि ती येणार आहे बांद्रा टर्मिनसला. आणि आम्ही जातो आहे अंबरनाथमधून बांद्रा टर्मिनसला. तर त्याचबरोबर अजून एक कपल होतं आणि शिखरला होते. आम्ही 5 जण ओलामध्ये बसून आमच्या सगळ्या बॅग होतं, तर आम्ही गेलो बांद्रा टर्मिनस आणि बोलत आम्ही बांद्रा टर्मिनस पोहोचलो. त्याचबरोबर हे आलं टर्मिनस आणि खरंच तिथं पण खूप थंडी आहे. व्यवस्थित झालं. आणि दुसऱ्या दिवशी तर जेवण जमलंच नाही. त्या दिवशी आम्ही
बाहेरून घेतलं. ट्रेनमधून घेतलंच नाही कारण की ट्रेनमधून कुणाला काय व्यवस्थित वाटत नाही. लास्ट स्टेशन होतं त्यामुळे इथे उतरायचं होतं आणि हे चालू होतं आमचं उतरणं. आणि उतरता आमची सगळं सामान व्यवस्थित आहे ते बघत होतं आणि त्याचबरोबर सगळं सामान ठेवलेलं आहे. सगळ्यांची मस्ती चालूच असतं आणि त्याचबरोबर झाली अस्वल कारण की बरोबर डाळ आणि हे दुसरा ग्रुप होतं त्याबरोबर फोटोशूट चालू वगैरे होतं. आणि आम्ही चालू लवकर तिथून पण याच्यानंतर कटरला जायचं होतं आणि बॅग इतकी हेवी होती चला भाई चला. आम्ही ज्या गाडीमध्ये बसलो त्यामध्ये जिथे कटरला उतरणार आहे त्याची त्याचबरोबर फक्त लेडीज आणि मुलांना उतरवलं नव्हतं. तर ही चेकिंग सगळ्या ठिकाणी कटरा म्हणजे वैष्णोदेवीचं
थिंक 2:30 वाजता पोचलेलो आहेत आम्ही. आणि त्याचबरोबर आता आम्हाला खूप म्हणजे खूप पण लागलेली आणि झोप पण आली. पण आम्ही जे आहे आमच्या बाबा झोपायचं विचार केला. आणि खरंच थँक्यू फ्रेंड्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. आणि बाय. लाइट